नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। नवरात्रीचे दिवस सुरू आहेत, तर त्यासाठी लागणारा फराळ म्हणजे साबुदाणा खिचडी। आज आपण अगदी झणझणीत लाल तिखटाचा साबुदाणा अगदी मोकळा मोकळा असा बनवणार आहोत। साबुदाणा स्वच्छ धुवून 1 इंच पाणी भरून रात्रभर याला मी भिजवून ठेवलं होतं। अगदी छान मऊ असा साबुदाणा इथे बनलेला आहे। साबुदाणा छान भिजला तरच साबुदाण्याचे पदार्थ चविष्ट बनतात। यातच आता चवीनुसार मीठ व अगदी चिमूटभर साखर मी इथे घालून घेत आहे व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। फोडणीच्या आधी असं केल्यामुळे संपूर्ण साबुदाण्याला छान साखर आणि मीठ लागतं। 1 बटाटा अगदी बारीक चिथे चिरून घेतलेला आहे व थोडीशी कोथिंबीर, 1 वाटी इथे शेंगदाण्याचं कूट मी घेतलेलं आहे। कढई तापल्यानंतर त्यात मी 1 ते 2 चमचा तेल घालून घेणार आहे। तेल तापल्यानंतर त्यात मी जिरं घालून घेतलेलं आहे। जिरं छान तडतडल्यानंतर यात आता बारीक चिरून घेतलेला बटाटा मी टाकून देणार आहे। बटाटा या तेलावरच आपल्याला छान परतवून असा शिजवून घ्यायचा आहे। बारीक बटाटा चिरल्यामुळे तो लगेचच शिजतो, तर याला मी हलवत असं 1 मिनिट शिजवून घेणार आहे। साबुदाणा बनवताना तडक्यात अगदी कमीत कमी तेलाचा आपल्याला इथे द्यायचा आहे, कारण शेंगदाण्यात देखील तेल असते, त्यामुळे साबुदाणा तेलकट होऊ शकतो। अर्धा चमचा हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट येथे घालून घ्यायचं आहे। यावेळेस गॅस फ्लेम आपल्याला अगदी स्लो करून घ्यायची आहे व हे व्यवस्थित आपल्याला असं बटाट्यावर परतवून घ्यायचं आहे। हे छान परतल्यानंतर यात मी बारीक चिरलेला कोथिंबीर या स्टेजलाच टाकून घेत आहे। तो देखील छान मिक्स करून घेतल्यानंतर यात आता भिजवून घेतलेला साबुदाणा मी घालून घेणार आहे। त्यानंतर 1 वाटी शेंगदाण्याचं कूट आपण याच्यावर घालून घेणार आहोत व आता मीडियम फ्लेम करून याला आपल्याला असं आलटून पालटून छान परतवून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे प्रत्येक साबुदाणा हा फुलून येतो व साबुदाणा खिचडी मस्त मोकळी मोकळी अशी तयार होते। हे पहा, तुम्ही पाहू शकता की एक दाणा आपल्या साबुदाणा खिचडीचा इथे तयार झालेला आहे। याला 3 ते 4 मिनिटं आपल्याला सतत असं परतवून घ्यायचं आहे। झणझणीत आपला साबुदाणा बनवून तयार झालेला आहे। तर तुम्ही देखील असा झणझणीत छान साबुदाणा बनवून बघा, कसा झाला मला कमेंटमधून कळवा। रेसिपी आवडल्यास स्वरसाज किचनला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।